क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले हे देशाला लाभलेले वरदानच आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे 10 एकर क्षेत्रात 100 कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंती सोहळ्यानिमित्त राज्य शासन व सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नायगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली, समाजाला जगण्याची नवीन दिशा दिली. अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे निर्णय हे त्यांनी घेतले. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते. माझ्यासाठी ते ऊर्जादायी आहेत. सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, त्याग, योगदान याची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाचे चैतन्य आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टातूनच महिलांच्या जीवनात शिक्षणाची पहाट निर्माण झाली व यातूनच पुरोगामी महाराष्ट्र घडला. आज महिला मुख्य प्रवाहात आल्या आहेत. स्त्री शिक्षणातून महिला अबला नव्हे तर सबला आहेत ही जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. हा इतिहास जतन करणे हे आपल्या सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. साताऱ्यात त्यांचे स्मारक सुस्थितीत आणण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे. नौदलातील युद्धनौकेचे नेतृत्व मराठी महिला करीत आहेत. त्यांचा आपल्याला अभिमान असून या सर्वांचे मूळ प्रेरणास्रोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम आहे. सावित्रीबाई नसत्या तर देश, समाज हा 50 वर्ष मागे गेला असता. शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश देण्याचे काम त्यांनी केले आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याचे प्रसंगी अन्याय करणारे आपल्या जवळचे असले तरीही त्यांच्या विरोधात बंड करायचे ही शिकवण त्यांनी दिली, असेही पुढे मुख्यमंत्री म्हणाले. फुले दाम्पत्य हा आपला अभिमान आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की त्यांच्या कार्याचे स्मरण हे पुढच्या पिढ्यांना राहावे यासाठी त्यांचे भिडेवाड्यात मोठे स्मारक उभारण्यात येणार आहे. शासनाने अनेक योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या आहेत. यामध्ये लेक लाडकी जिल्हा वार्षिक योजनेतून मुख्यमंत्री महिला सशक्त करण्यासाठी निधी उत्पन्न करून देण्यात येत आहे. महिलांना एसटी प्रवास शुल्कात देखील 50% सवलत दिली जात आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग, विक्री यासाठी ही योजना करत आहोत. इतर मागासवर्गीय घटकातील मुलींसाठी 72 शासकीय वसतिगृह ही जानेवारी अखेरपर्यंत सुरू होतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.